झालाय. जाडी जाडी मच्छी मगाशी घेऊन गेले थोडे. हा लिलाव मध्ये झालाय. कसला आहे बघा, फुल डिझाईन आहे त्यावरती. बापरे केवढा मोठा पाकट आहे इकडे, बघताय ना लिलावमध्ये पाकट आला मोठा. आतापर्यंत 5-6 वेळा असं ट्रिप मारलं त्यांनी जास्त. आता हे कावड हे बघा, एक नंबर. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता आहोत वाळवटमध्ये. वाळवट खूप मोठं गाव आहे. आम्ही इथून चाललेलो आहोत पुढे भरतखोल, जिकडे सकाळचा फिश लिलाव असतो, मार्केट आहे. आणि तो एक एक्सप्लोर करत होता आणि आम्ही चाललो असं पण दिव्यागरला. तर ऑन द वे ते लागतं, मग म्हटलं चला तो त्याचा एक सेपरेट एक व्हिडिओ करूया. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भरतखोल तिकडचा समुद्रकिनारा आणि तिथे असलेली मासळी, त्यानंतर लिलाव, हे सगळं बघायला मिळणार आहे. मला वाटतं तिकडचे व्हिडिओज खूप कमी असतील, तर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह ठरेल. सो आता मी परतीच्या प्रवासाला चाललो आहे आणि त्यातला हा एक व्हिडिओ भरतखोलचा. सकाळची वेळ मित्रांनो, कोवळं ऊन पडलं आहे ना, तर आम्ही पोहोचलो आहे पुढे ऑन द वे जाताना ह्या आरावी बीचजवळ. हा एवढा भारी बीच आहे ना, एवढा खुश झाला ना बघून. एकदम इकडे व्हाईट सँड आहे, म्हणजे मला वाटतं श्रीवर्धनपेक्षा पण जास्त व्हाईट सँड इकडे आहे. आणि इकडे थांबायचं मन केलं, म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवतो. पण इकडचं सेपरेट नेक्स्ट टाईम एक व्हिडिओ नक्की घेऊन येईन. किती क्लीन आणि नीट बीच आहे, पूर्ण खूप मोठा आहे. आणि हा जो व्ह्यू पॉईंट आहे ना, रोडच्या साईडलाच आहे. रोड दाखवा ना किती भारी वाटतं बघ ना रोड. असं वाटतं की आम्ही आरेवारे बीचच्या इकडे कसा तो फील आहे, तशा प्रकारचा फील इकडे येतो. तर तुम्ही कधी आला तर या साईडला जरूर येता. आपण चाललो आहे पुढे ऑन द वे. 15 मिनटं वाक्यात पटकन जागा, नाही तर आपल्याला लेट होईल तिकडे. आम्ही या ठिकाणी उतरलो परत. आणि असा पॉईंट आहे ना, जिथून हा पूर्ण अगदी मोठा एरिया दिसतो. काय नजारा इकडून. खाली बघा पाणी जरा ओटी आलं, त्यामुळे खडक पण दिसतोय. आणि सकाळच्या वेळेस कोवळं ऊन आहे. आणि तर बीचवरती पण कोणच नाही आहे इकडे जास्त. मला वाटतं कमी लोक येतात इकडे. हा बीच एक्सप्लोअर करून नेक्स्ट टाईम नक्की. आणि हा असा पूर्ण जो रस्ता आहे ना, समुद्र सपाटी साईडने, आपला जो कोस्टर रूट भरपूर जण करतात, कोस्टर राईड, तर ह्याच रूटने येतात. तर सेम आरेवारी बीचसारखा फील आहे. पण इथे जो नजारा दिसतो ना, असा अथांग समुद्र, वाव. अरे ये मिटिंग आहे तुमची? लावारूप करता काय? हा नजारा बघून एकदम मन खुश झालंय. सो मंडळी पोचलेलं आहे भरतखोलच्या बंदरावरती. आणि जेटीला आता लागले तिकडे बोटी. आणि सकाळच्या वेळेस मासे काढायची सुरुवात झालेली आहे. आता वाजलेत 8:20 आणि लिलाव सुरुवात व्हायला एक 5-7 मिनटं आहेत, 10 मिनटं आहेत, सुरुवात होईल. आणि बोटीतनं माल काढायची सुरुवात झाली. तर तुम्हाला दाखवतो इकडे जेटी आणि बोटी कसं लागतात, बोटीतनं माल कसा काढतात. आता हे माल बाहेर जाणार. आता इथे होडीतनं माल काढतात कसं बघूया जरा. आता ह्या ज्या महिला आहेत ना, त्या बोटीत आलेला माल उतरत आहेत. हा पूर्ण अशी जेटी आहे. वरून पण बघायला मिळतं, खालून पण बघायला मिळतं. मला वाटतं वरतीच जाऊया, वरून बघायला मिळतं चांगलं. ही पूर्ण भरतखोलची पूर्ण समुद्र खडक आहे पूर्ण इकडे. आणि ही बंदर आहे. खूप मोठा होडा आहे, ते खोल आहे खाली.
एक नॅचरल बंदर बोलता येईल, हे बंदर आहे आणि ह्या बंदरात इकडे मासे भरपूर सारे येतात आणि खूप मोठे मोठे मासे असतात. सकाळचा लिलाव असतो 8:30पर्यंत, तुम्ही आला तर तुम्हाला सुरू होईल इकडे. आणि आता मासे उतरायची सुरुवात. तर केवढे मासे आहेत ते जरा बघूया आपण पाठीमागे. त्यात पापलेटा घेऊन गेल का? बोटीतनं काढतात मला बघा कसा. दुसरा नाही मच्छी, हीच मच्छी आली. हो किती माले वाशी नाले बरोबर. आणि इथून त्या बोटीतनं मला त्यानंतर इथून मग उतरतात. ही बोट मोठी. अरे कुठली मच्छी होई? पिरू पिरू बोलतात ना. बघा ताजी मच्छी ना, आज रात्रीच पकडली. किती वाजता बोटी गेल्या? बोटी दुपारी 4ला काल गेल्या, सकाळी आल्या. आणि खोल समुद्रात आणली मच्छी. खोल समुद्र बघा एक नंबर, जबरदस्त. हा एक नंबर. भरतकोलची मच्छी फेमस आहे काका. आणि मोठी मोठी मच्छी कधी येते काका? हो ना, मार्केटला येईल ना. या अशा बंदरात बोटी लागतात. आणि इकडे ना भरपूर सारे मासेमारी करणारी मंडळी आहेत. ते मासेमारी करतात आणि भरपूर सारे पर्यटक येतात इकडे मासे घ्यायला. तसं लिलावात तुम्हाला मच्छी स्वस्त मिळते. कुठले पुण्याचे का? सातारचे? शिरवळ फिरायला. मग थांबला कुठे? इकडेच भरतकोलमध्ये? नाही 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 दिव्या. मग लिलावासाठी आलं ते मच्छी घ्यायला की बघायला आलात? मच्छी घ्यायला. वा कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन? शांत नाही एकदम शांत. आपलं कोकण. जय कोकण. आणि इकडे फिरायला आलात ना, तसा विकडेला आलात ना मधल्या दिवशी तर शांत भेटतं. नाही इतर वेळेस गर्दी पण असते कधी कधी. ह्या टायमाला निवांत बघता येतं. तुम्ही सगळे भरतकोलचे आहेत की दिघीचे? तेच टी शर्टवर दिले दिघीचे आहेत काय? मग तुम्ही कुठल्या बोटीवर असतात? मोठी बोट कुठली तुमची? पार्किंगला लावली तिकडे. मग आज जाणार तुम्ही मच्छीला? हा ना. पावसात बंद असेल ना सगळं? हो बंद. खाडीतली हे आमचे नाकवा. ते नागपात होता. आणि तुम्ही किती लोक असतात बोटीवर? सगळे लोक असतात? 14 जण. 14 जण बोटीवर असतात. वा. तर दर टायमाला मच्छी भेटते असत नाही ना कधी कधी? दिवस पण नाही. तुम्ही थांबतात तेवढे? 5-5 दिवस थोडं बंद आहेत मच्छी. नाही तर हा ना, जातच नाही. नाही तर लागली तर मच्छी खूप लागते. इकडे जी पेरू मच्छी आहे ना ती वापरतात ऑइलिंगसाठी बघा. आतापर्यंत 5-6 वेळा असं ट्रिप मारलं त्यांनी जास्त तेव्हा वाटतात. आणि त्या पाठच्या बोटीत मोठा माल आला. जरा बघूया नंतर काय आलाय. जाडी जाडी मच्छी मगाशी घेऊन गेले थोडे. सगळी झाली पत्री घेऊन गेलो. इकडे आहेत ना महिला गावातलेच आहेत. ते इथून मच्छी सप्लाय म्हणजे इथून तिथपर्यंत न्यायला. तर ही मच्छी 20 रुपये किलोने जाते रत्नागिरीला. त्याचं ऑइल बनतं, इंजिन ऑइल वगैरे. तर मंडळी आता याच्यामध्ये मोठी मच्छी आली आहे. दुसऱ्या बोटीची मच्छी आहे ही. हे बघा वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे. वा काय काय आहे दादा? सुरमई पण आहे ना? टोल पण आहे. टोल पण आहे.
करली आहे. असू दे घे. घाबरे का नेणार आहो तुम्ही आता? करली आले बघा. करली आले. ही कुठली आहे? ही कुठली मच्छी? डांगूर. डांगूल ना. तेव्हा आहे डांगूल आहे बघा. मिक्स आहे मच्छी. ही ताजी मच्छी. ही जरा मोठी मच्छी आहे. या मच्छीला भाव पण चांगला असतो. सॉर्टिंग करून आणले बघा. बा आमना काय तुम्ही दोघं जण 4 जाबरे हंताव मला एकटेला 4 जाबरे घ्या. चला पटापट नाको जाबऱ्या भरल्यात पूर्ण. कावड आहे. कावड बघा कशी म्हणतात. आता हे कावड हे बघा. एक नंबर. एक नंबर. मच्छी गेली तिकडे. चला जाऊया. तर मंडळी बघितलं तुम्ही आता इकडे मोठी मच्छी पण आले. हे कावड निघून चालले डायरेक्ट लिलाव मार्केटला. तिकडे जा आपण. गाडी अगदी खालपर्यंत येते. मासे उतरताना बघितले. आता जरा लिलावमध्ये बघूया काय कुठल्या कुठल्या मोठी मच्छी आहे. तर मंडळी आता आपण मेन लिलाव मार्केटच्या इथे आलेलो आहोत. जो बोटीतनं माल येतो ना तो खाली आहे. बंदर खाली आहे. खडप वगैरे. तो हा मार्केट फिश मार्केट भरतखोलचा तिकडे लिलाव होतो. कधी खूप मोठी मच्छी येते. आज पण आले. तर हा मार्केटमध्ये सकाळच्या वेळेस हा नजारा. 9:15 वाजले त्यांनी मार्केट सुरू झालं आहे. तर काय काय मच्छी जरा बघूया. हे बघा ही कुठले आहेत काय माहिती त्याला काय बोलतात. खुबे आहेत. हे पण खातात. मी फर्स्ट टाइम बघितलं. इकडे बघा. नाकुल पण आहे. शिवले आले बघा. शिवले. पाकट पाकट पाकट. कसला पाकट आहे बघा. केवढा मोठा आहे. सेफ्टी बघा तिकडे. हा लिलावमध्ये झालाय. कसला आहे बघा. फुल डिझाईन आहे त्यावरती. बापरे केवढा मोठा पाकट आहे इकडे. बघताय ना लिलावमध्ये पाकट आला मोठा. किती किलो असणार? मोठा आहे. फुल डिझाईन आहेत त्यावरती. शेफ्टी बघ एवढी. बापरे शेफ्टी एवढी. सगळी ताजी मच्छी इकडे पूर्ण. एवढी ताजी मच्छी विचारू नका. सुरमई पापलेटा बोंबील बघ एवढे मोठे मोठे आहेत. एक नंबर आहे मच्छी. छोटासा म्हणजे आता इथे मार्केट एकदम पण मोठा नाही पण छोटा आहे. पण मच्छी आहे ना एकदम ताजी मिळते. इथे या कधी पण तुम्ही. तो कसा वाटा? ही सगळीचे एक एक वाटा कसा आहे? ही 3 ताटं 500ला. अच्छा. सगळी 1500ची आहे. देऊ तुम्हाला सगळी 1500ची आहे का? कमी होतील हो. त्याला होतं पूर्ण 1500ला आणि एक 303 आहेत ते 500ला. 1500ला 3. 1500ला 3. पापलेटा कसे आहेत? ही 2000ची आहे. ही सगळी 1200ची आहे. 2000ची सगळी आणि ही हा 1200. पीस 2000ला आणि ही सगळी 1200ला. ही सगळी मच्छी आपल्या बंदरातलीच आहे. 1500ची इथलीच मच्छी आहे समुद्रातली आपली इथली. सुरमई कसं आहे? सुरमई 2,2500ला. ही पण ताजी एकदम नाही. हो एकदम फ्रेश. बघून घ्या. असे उघडून बघायचे कधी पण. कल्ले वगैरे उघडून बघायचे. इकडे लिहिला होते बघा. चालेलला माल इथे लिहावासाठी आहे. 200 बोलतो. हे पूर्ण गाबरी 200ला बोली सुरू झाले. 400ला गेली बघा.
3550 975 980 1000 1550 55 1100 1150 1200 1210 1210 2550 1250 लिलाव सुरू आहे लिलाव वलबीच आहे 1500 रुपये लावायचं 1400ला गेली मला आता इकडे पापलेट बघा फ्रेश पापलेट आहे चकचकीत चंदेली ते कितीचा बघूया 1500 1600 50 1700 50 1800 50 1900 50 2000 2000 50 2100 2100 पासून 2100 ला गेले 400 वारले ते नाही बोली पापलेट देतो सकाळी आले बघा छोटी पण आहे मोठी पण आहे ती कशी मोठी वाली ही सगळी 1200ची आहे 1200ची आहे सगळी 1000 रुपये देता येईल समुद्राची की कशी आहे समुद्राची आहे ही समुद्राची आहे ही समुद्राची आहे मी बोलायचं नाही लावणार बोला परवडलं तर देण्याचे नाही दोघींची चांगली पर्यटक लोक खूप येतात तिकडे हे किती 2500ला 2 जोडी आहेत बघा पण कमी करणार मी बोला परवडलं तर सुरमई त्या मानाने इकडे बरी मिळते आणि ताजी मिळते या साईडला इकडे सुकी मच्छी पर्यंत दाखवतो सुकी मच्छी बघा इकडे सुकी मच्छी पण विकतात सोडे पण आहेत ना थोडे पण कसे येते किलो 450 पाव 400ला देणार अच्छा म्हणजे 1600 रुपये किलो 1600 रुपये थोडा पण एकदम सुका टाक चांगला आहे गावठी सोर आहे कोलिम आहे ही आपल्यातलीच मच्छी की दिघीची आपली कर बोंबलाचा कसा पाव किलो 150 पाव आहे 100 रुपये अच्छा साईजवर असतं ना हे मोठे आहेत म्हणून 150 पाव आणि चांगले सुकलेत पण फ्रेश आहेत एकदम हा बघा हा एक प्लेस सोडा 500ला पाव आहे पण तुम्ही एकदम 450ला पाव देईल 450ला पाव द्या पण 1 नंबर सोडा एक नंबर आपला घरचा आहे सोडा घरचाच सोडा बघा प्रत्यक्ष बघायचा 1 नंबर आणि ह्या कुठल्या तुकडे काकी ही सुरमईची तुकडे आहे सुरमईच्या तुकड्या द्या पाकेट आहे जवला आहे पाकट जाऊला तर सुका मच्छी मिळते ओली मच्छी तर सुकी मच्छी इकडे ही आता बोलले 3000ला जोडी 1 नंबर फ्रेश मच्छी एकदम हा मार्केट इकडे मग असे पाकट आला तर पाकटचा पण लिलाव होईल आता पाकट बघा कितीला आहे पाकटचा लिलाव बघून जाऊया आपण कोलंबीचा लिलाव आहे पूर्ण सगळं डबल 700 रुपयाला गेली ही 600ला गेली 2500 पासून बोली सुरू झाली बोलीला जास्त कोण लोक नाहीत पण बघूया आता कोण येते 3500 कितीला गेला 3500ला बघा हा एवढा मोठा मसा तुम्हाला 3500ला कुठे मिळेल का पण ते लिलावात गेला एवढा मोठा आहे ना बरं गेला ना 3500ला हा जातो कुठे जास्त विक्री कमी आहे त्याला मग हे खातात कुठे सगळीकडे खातात आई पण खाते ती चांगली मच्छी आहे. तुमचं मटण काय करशील? असं चिकन आहे ते. हो ना त्या मटणाला सोडून द्यास
एवढं भारी लागतं हो मटण खायची गरज नाही असं आहे ते. एवढा टेस्टी लोक आहे सुरमई पापड खात नाही हेच खाता जास्त हो ना? सुक्का मटण मस्त लागतं. आता हे काय करणार हे हे कापून आणि छोट्या छोट्या पीसमध्ये विकणार मस्त माहिती. आणि किल्ल्यारीच ना किलोवर विकणार तर 35 त्याला बरं 400 आहे रुपये आणि किलो येतो. 400 रुपये किलो हा किती किलो असेल हा 60 किलोच्या वर होईल ना 3,500ला पाकट केलं आहे 60 किलोच्या वरती आहे आणि बरेच जण मच्छी ती खातात बरेच जण नाही पण खात पण छोट्या साईजचे चांगले लागतात हे मोठे खूप मोठे मोठे आहेत तर ते कटिंग करून विकतात तर ही मासे खाणाऱ्या मंडळींनाच फक्त माहिती आहे आणि इकडे पापलेट बघा बघाशी बोलला पण फर्स्ट पापलेट एकदम स्किन बघा दिसली ताजे पापलेट आहेत आपला मार्केट दररोज चालू असा पावसात नाही बंद असतं की चालू असतं पावसात ना बंद असतं एवढ्याच बंद असतं. खाडीची मच्छी असेल ना इकडे खाडीची वगैरे मच्छी नाही पकडत आणि हा टायमिंग काय सकाळी लिलावाचा 8 ते 9. 8 वाजता सुरू होते 9 वाजेपर्यंत कधी कधी थोडासा पाठीपुढे असतो आता वाजलेत 9 वाजलेले आहेत सो कधी कधी 9:30 वाजतात पण 8 वाजता 8:30 वाजता सुरू होतं तर आम्ही टायमात आलो लिलाव बघा मिळाला आणि इकडे लिलाव ऑलमोस्ट फायनल झाला आता नंतर मग ही मच्छी विकाय कुठे ना मार्केटमध्ये इथेच बसतात दुसऱ्या ठिकाणी जात नाही कुठे नाही हे जातात मसल्या इथं जातात मसल्याला पण जातात काय खायला लोक आणि दिघीची पण मच्छी असते ना मसल्यात आणि इकडे तरी पण किती होड्या किती असतील 800-900 होड्या आहेत ना आणि मोठ्या बोटी 80-90 बोटी आहेत तर ह्या इथल्याच गावातले कोळी बांधव आहेत त्यांचा पारंपरिक व्यवसाय मासे पकडणं आणि विकणं तर तुम्ही किती त्या भरटकोलला जरूर या आता तुम्हाला दाखवायचं ना इकडे बघ कलेट एक नंबर कलेट आहे ताजा हे एवढी टेस्टी म्हटलं की ना कलेट मच्छी विचारू नका हे कसे लागले त्यामध्ये कसे झाले 4 फिश 4,000 रुपये एकदम फ्रेश आहेत सो मंडळी तुम्ही बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण भरटकोलचा फिश मार्केट लिलाव मार्केट आणि ज्या मार्केटमध्ये येऊन आपण हा पूर्ण लिलाव बघितला अगदी बोली स्वस्त म्हणजे कमीपासून कमी प्राईसपासून सुरू होते आणि नंतर ती वाढत जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा कधी तुम्ही येणार असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आजूबाजूच्या गावाकडचे असाल तर तुम्हाला हा मार्केट कसा वाटला जास्तीत जास्त मंडळींना शेअर करा आता आम्ही आज चाललो तर पुढच्या प्रवासाला दिव्यागरला तर मोठी मच्छी खास करून बघायला मिळाली नाही जास्त पण पाकट एक मोठा मिळाला बोटी जातात त्या मासेमारीवरती डिपेंड करतात की किती मच्छी आहे काय लिलावात पण फ्रेश मच्छी तुम्हाला भरटकोलला खरेदी करता येईल फिश मार्केट बोला हां भरटकोल फिश मार्केट हे काका बोलले लिलावात एजंट असतात तर चला मंडळी हा व्हिडिओ संपवतो इकडे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक केअर बाय बाय